पनीर पिझ्झा घरात बेस तयार करून अगदी कमी साहित्यामध्ये आपण बघणार आहोत. तर नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण घरामध्ये बेस तयार करून पिझ्झाची रेसिपी बघणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ पूर्णपणे बघा. तर मंडळी, आता त्यासाठी आपण सर्वात पहिल्यांदा बेस तयार करण्यासाठी साहित्य बघूयात. तर बेस तयार करण्यासाठी इथे मी ॲक्टिव्ह ईस्ट घेतलेला आहे आणि ॲक्टिव्ह ईस्ट एक चमचा घ्यायचा आहे. ते गरम पाण्यामध्ये 1 चमचा टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा साखर देखील ॲड करायची आहे. पाणी आपण बोट घालून चेक करायचं आहे. इतपत आपणाला पाणी गरम घ्यायचं आहे, जास्त गरम घ्यायचं नाही. आणि ते ॲक्टिव्ह करण्यासाठी 10 मिनटं ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर डो तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि इथे 10 मिनटानंतर आपलं ईस्ट देखील छान असं फुललेलं आहे. तर आता त्याच्यामध्ये पिठामध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे आणि हे जे आपण ईस्ट ॲक्टिव्ह केले होतं ते त्याच्यामध्ये टाकून मळून घ्यायचं आहे आणि छान असा डो तयार करून घ्यायचा आहे. तर डो तयार करून घेत असताना याच्यामध्ये थोडंसं बटर ॲड करून त्याला छान असं मर्दून घ्यायचं आहे. मर्दून घेत असताना 10 मिनटं त्याला चांगलं मर्दून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी तयार होत नाहीत आणि ते पीठ फुलायला मदत होते. आणि पीठ व्यवस्थित मळल्यानंतरच पिझ्झाचा डो जो आहे तो व्यवस्थित तयार होतो आणि तो असा एकदम मऊ झाला पाहिजे इतपत आपणाला तो आपलं चांगल्या पद्धतीने मळून झालेलं आहे. आता आपण त्याला एका बाउलमध्ये 1-1.5 तासासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. आणि त्यानंतर मी पिझ्झाला आपण जे वरनं साहित्य लावणार आहोत त्याची चॉपिंग देखील करून घेतलेली आहेत. आता 1.5 तासानंतर तुम्हाला दाखवते मी पीठ एकदम कसं छान असं फुललेलं आहे. तर इथे पहा, 1.5 तासानंतर पीठ एकदम आपलं असं फुललेलं आहे, त्याला पूर्णपणे अशी जाळी तयार झालेली आहे. तर आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता छान ह्याचे चांगले असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर गोळे तयार करत असताना त्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ते हाताला चिकटणार नाही. पिझ्झा बेस लाटून घेतल्यानंतर त्याच्यावर फोकने असे छिद्र पाडून घ्यायचे आहे, जेणेकरून तो फुलणार नाही, पिझ्झाची पुरी होऊ नये. जसे की पीठ फुलल्यानंतर त्याचे फुलते, त्यामुळे त्याला फोकने असे छिद्र पाडून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मी पिझ्झा सॉस देखील लावून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर मेयोनीज लावून घ्यायचे आहे आणि आपण जे कट केलेले बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते त्याच्यावर देखील ॲड करून घ्यायचे आहेत. इथे मी जे पनीर ॲड केलेलं आहे त्याला फ्राय तुम्ही केलं तरी देखील चालेल, पण मी पनीर तसंच ॲड केलं होतं, त्यामुळे त्याच्यावर थोडीशी मिठाची चिमट देखील ॲड केली होती, जेणेकरून त्याला छान अशी टेस्ट येईल म्हणून. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि चीज, तुमच्याकडे मॉझरेला चीज असेल तर तुम्ही ते वापरू शकता. पिझ्झाला तेच वापरले जाते, पण माझ्याकडे मला ते मिळाले नव्हते, त्यामुळे मी इथे चीज क्यूब वापरले होते आणि ते असे कद्दूकस करून पिझ्झावर ॲड करायचे आहेत. तर मंडळी, तुम्हाला पिझ्झाची ही रेसिपी कशी वाटते ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता मंडळी, आपला इथे पिझ्झा देखील तयार झालेला आहे. तर पिझ्झा तयार झाल्यानंतर करायच्या अगोदरच मी
गॅसवर एक पातेलं ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये एक जाळी ठेवलेली होती. ते गरम प्रीहीट होण्यासाठी ठेवलेलं होतं. आणि आता आपल्याला याच्यामध्ये पिझ्झा ठेवून द्यायचा आहे आणि एक ते 45 मिनटं बारीक गॅसवर पिझ्झा बेस आणि पिझ्झा तयार होण्यासाठी ठेवायचा आहे.